सरपंच हत्या प्रकरणामध्ये टार्गेटवर असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवरती लपलाय. अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई करणार असल्याची माहिती. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता. खातेवाटपा आधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती. भाजप केंद्रीय नेतृत्वाचीही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेर अटक. कडेकोट बंदोबस्तात आणलं पोलीस स्टेशनला. शुक्लाला फडणवीसांचा दणका. गुन्हा दाखल. पदावरूनही केलं तात्काळ निलंबित. मराठी कुटुंबाला मारहाण करणं शुक्लाच्या अंगाशी. महाराष्ट्र द्वेषींची नवी पिलावळ वळवळायला लागली आहे. त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. कल्याणच्या घटनेवरती राज ठाकरेंचा संताप. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करणारे 2 जण सीसीटीव्हीमध्ये कैद. बाबा सिद्दीकी होण्याची वाट बघताय का? सुनील राऊतांचा सवाल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीस भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राम मंदिर बांधलं म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचा टोला. अजूनही संघ भाजपावरती नाराज असल्याची चर्चा. मुंबईत मराठी कामगाराला परप्रांतीय मॅनेजरकडून त्रास. मॅनेजरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दणका. कंपनीत जाऊन केली कान उघडणी. नागपुरात महिलेला पायावरती डोकं ठेवून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार. पोलिसांकडून 7 जणांना अटक. नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीला भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. परिसरात धुराचे लोक. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये उत्तर दिलेलं आहे. या हत्येमध्ये कोणीही मास्टरमाइंड असला तरी त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदलीही करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहामध्ये केलेली आहे. दरम्यान मस्साजोगचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं हे प्रकरण नाही, याची पाळंमुळं खणावी लागतील असंही ते म्हणालेले आहेत. टोल नाक्यावरून देशमुखांची गाडी अडवण्यात आली आणि गाडीची काच फोडून त्यांचं अपहरण केलं गेलेलं आहे. आरोपी विष्णू चाटे या प्रकरणात सहभागी होता. प्रचंड मारहाणीमुळे संतोष देशमुखांचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंडवरती कारवाई होणारच. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव घेण्यात आलेलं आहे. जर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड विरोधात पुरावे असले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. या प्रकरणाची SIT चौकशी केली जाईल. हत्येची गंभीरता लक्षात घेऊन कारवाई केली जाणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे.
या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. दरम्यान चौकशीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केलेली आहे. पाहूया. मंत्री जिथे 2 दिवस मुळात सभागृहात येत नाही आणि मुख्यमंत्री त्यांना त्यावर बोलत सांगितलं नाहीये. गेलं तुम्ही येऊ नका, अजून सभागृहातलं वातावरण खराब होईल, आम्ही अधिवेशन संपवतो, 3 महिन्यात प्रकरण मिळालेलं असेल, मग तुम्ही या तुमच्या स्टाईलमध्ये असं ते करत करत असं गॉगल बिगल घालत घालत या आतमध्ये. मग अशाने तर राजीनामाच होणार नाही ना. मग ही चौकशी जी होईल आता जी समिती पहिल्या दिवसापासून सांगतोय काही होणार नाही. मी एकमेव माणूस होतो जो पहिल्या दिवसापासून सांगत होतो काहीही होणार नाही. जेव्हा एवढी पाशवी बहुमत मागे आहे असं जेव्हा माणसाला वाटू लागतं तेव्हा आपण मदमस्त होऊन सत्ता राबवावी असं त्यांच्या मनात येतं आणि त्यांच्या आतापर्यंत त्यांच्या मनात होतं, आज ते महाराष्ट्राला दिसतं. म्हणजे चौकशीचा फक्त फास असेल हा हे जे सगळं केलं आहे. चौकशीला काय अर्थच नाही हो, कसला फार्स बिर्स.